नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पेपरमध्ये जो एक क्वेश्चन येतो, संस्कृत भाषा या मनोवाद आहेत, त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं असतं किंवा त्याचे उत्तरं कशी लिहायची असतात ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता संस्कृत भाषा या मनोवाद आहेतसाठी मराठीमध्ये एक पॅरेग्राफ दिलेला असतो. त्या पॅरेग्राफचं संस्कृतमधून ट्रान्सलेशन करायचं असतं. मोस्टली हा पॅरेग्राफ पंचतंत्रच्या कथेमधला असतो आणि त्याचं तुम्हाला संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करायचं. आता संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करताना जर पंचतंत्रच्या कथा वाचलेल्या असतील तर त्या पंचतंत्रच्या कथा जसं संस्कृतमध्ये दिलेलं आहे तर संस्कृतमध्ये त्या ठिकाणी पुस्तकात खूप सारे कठीण शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण ट्रान्सलेशन करायला जातो तर ती कथा जर का पाठ करायला गेली ना तर ते कठीण शब्द लक्षात राहत नाही किंवा ते आठवत नाहीत ट्रान्सलेशन करताना लवकर. मग अशा वेळेस खूप जणांना असा डाऊट असतो की पुस्तकातले जे शब्द आहेत ते ॲज इट इज ट्रान्सलेशनमध्ये आले पाहिजेत का, किंवा पुस्तकात जसं ट्रान्सलेशन दिलं आहे जसं संस्कृतमध्ये टेक्स्ट दिलेलं आहे पुस्तकातलं तेच ट्रान्सलेशनमध्ये आलं पाहिजे का? तर असं काही नसतं. जे आपल्याला ट्रान्सलेशन करायचं असतं ते आपल्या भाषेत ट्रान्सलेशन करायचं आहे. आपल्याला जी संस्कृत येते त्याच्यानुसार ते ट्रान्सलेशन करायचं आहे. त्याच्यामुळे पुस्तकात जे दिलेले शब्द आहेत तेच आपल्या ट्रान्सलेशनमध्ये येतील असं पॉसिबल नाही आहे. खूप वेळा आपल्याला आपल्या मनानुसार ज्यावेळेस ट्रान्सलेशन करतो तर शब्द काही वेळेस बदलू शकतात. आशा एवढ्याच आहे की त्या ठिकाणी जे मराठीत दिलेलं आहे ते आपल्याला संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. संस्कृतमध्ये मग आपले शब्द वेगळेसुद्धा असू शकतात. काही ठिकाणी आता इथे नगर शब्द जो दिलेला आहे तर पुस्तकामध्ये अधिष्ठाने असा शब्द आहे, तर अधिष्ठानेच्या ऐवजी नगर हे शब्दसुद्धा असू शकतो आपल्या ट्रान्सलेशनमध्ये. त्याचा काही फरक पडत नाही. शब्द चेंज होऊ शकतात पण जी स्टोरी आहे ती चेंज होणार नाही शब्द चेंज झाल्यामुळे. त्या ठिकाणी ट्रान्सलेशन करताना आपण सिनोनिम्स किंवा समानार्थी शब्द आपल्या ट्रान्सलेशनमध्ये वापरू शकतो. आता ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये मी हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे ह्या पॅरेग्राफचं लाईव्ह ट्रान्सलेशन करून दाखवणार आहे. आता ह्या ठिकाणी मी जे ट्रान्सलेशन करणार आहे त्याच्यात पुस्तकातलेच शब्द येतील असं नाही आहे. पुस्तकाच्या व्यतिरिक्त पण समानार्थी शब्द त्या ठिकाणी ह्या ट्रान्सलेशनचे राहतील. बघा, या ठिकाणी पहिली ओळ दिली, कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. आता त्याचं ट्रान्सलेशन कसं होईल? कस्मिंश्चित अधिष्ठाने देवशर्मा नाम ब्राह्मणः वसति स्म. आता वसतीनंतर स्म का बरं वापरला? कारण की आपल्याला वाक्य भूतकाळी करायचं आहे आणि स्म जर का वापरला तर ते वर्तमानकाळी वाक्याला भूतकाळी करत असतं. अवसत पण वापरता येत होतं पण अवसतच्या ऐवजी मी वसति स्म वापरलं. कस्मिंश्चित अधिष्ठाने देवशर्मा नाम ब्राह्मणः वसति स्म. त्याच्यानंतर पुढे दिले, त्याच्या बायकोने एका मुलाला जन्म दिला. तस्य भार्या एकम पुत्रम अजनयत. त्याच दिवशी एका मुंगुसीने मुंगुसाला जन्म देऊन मरण पावली. तत एव दिने एका मुंगुसीला आता शब्द नकुली. एका नकुलम जनयित्वा मृता अभवत. मरण पावली. तेव्हा त्या ब्राह्मणीने स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला दूध पाजून अंघोळ वगैरे घालून त्याचे चांगल्या प्रकारे पोषण केले. ततः सा ब्राह्मणी तं नकुलं स्वपुत्रवत् दुग्धं पाययित्वा स्नानं कारयित्वा स्वदारकवत प्रपोष किंवा अपोषयत. त्याच्यानंतर येईल, परंतु त्याचा ब्राह्मणीला विश्वास वाटत नसे. तदापि सा तं नकुलं कदापि न विश्वसती. आता हा जो ट्रान्सलेशन केलं हे ट्रान्सलेशन ॲज इट इज पुस्तकाप्रमाणे तर नाही आहे पण त्याचे काही सिनोनिम्स त्या ठिकाणी या ट्रान्सलेशनमध्ये आहेत. आता याचं ट्रान्सलेशन या ठिकाणी सॉल्व पण करून दाखवलेलं आहे. बघा, हे ट्रान्सलेशन असं करायचं असतं. कस्मिंचित नगरे देवशर्मा नाम ब्राह्मणः वसति स्म. तस्य भार्या सूतम अजनयत. तद एव दिने एका नकुलं जनयित्वा मृतवती. तदा सा ब्राह्मणी तं स्वद्वारकवत दुग्धपाययित्वा स्नात्वा प्रपोष किंतु सा तं कदापि न विश्वसती. आता हे जे ट्रान्सलेशन केलेलं आहे हे ॲज इट इज पुस्तकामध्ये दिलेलं आहे तसं नाही आहे पण जवळपास काही शब्द सारखे काही शब्द सिनोनिम्स म्हणून समानार्थी शब्द वापरून हे ट्रान्सलेशन केलेलं आहे. असं ट्रान्सलेशन केलेलं असलं तरीसुद्धा चालतं. पुस्तकातलेच शब्द आले पाहिजे असं काही कंपल्सन नसतं. त्याच्यानंतर मातृभाषा या अनुवाद आहेत असा क्वेश्चन असतो ज्याच्यामध्ये श्लोक दिलेला असतो आणि त्या श्लोकाचा त्या ठिकाणी अर्थ लिहायचा असतो. मातृभाषा अनुवाद आहेत म्हणजे श्लोक दिलेला असेल त्या श्लोकाचा अर्थ लिहिणं असतं.
समर 2023चा सेकंड पेपर होता. आता एक पेपर असा होता की ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशनसाठी पॅरेग्राफ नव्हता आलेला, तर ट्रान्सलेशनसाठी काही वाक्य घेतलेले होते. पंचतंत्रमधले 5 वाक्य घेतलेले होते आणि ते 5 वाक्याचे ट्रान्सलेशन करायचं होतं. तर तो एक पेपर पण बघू. मग विंटर 24चा जो पेपर होता ना, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनसाठी काही वाक्य होते. आता हे वाक्य पण पंचतंत्रमधलेच वाक्य आहेत आणि त्या वाक्यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे. आता हे वाक्याचं ट्रान्सलेशन बघा कसं होईल. मणिभद्राने शपनकाच्या डोक्यावर काठीने मारले. मणिभद्रः शपनकस्य मस्तिष्के दंडेन अताडयत किंवा दंडेन ताडितवान. अताडयत वापरलं तरी भूतकाळी, ताडितवान वापरलं ते पण भूतकाळातच. क्षिप्रा नदीमध्ये स्नान करून ते पुढे निघाले. दुसरा प्रश्न होता. क्षिप्रा नदीमध्ये, आता नदीमध्ये म्हणजे सप्तमी विभक्ती आली. क्षिप्रा नद्यां स्नानं कृत्वा, करून म्हणजे त्वांतव्य वापरावं लागेल. स्नानं कृत्वा ते, आता तेसाठी जे तत्सर्वनामचं बहुवचन येणार, सहतौ तेच येणार. स्नानं कृत्वा ते अक्रमयत, मार्गम अक्रमयत. नंतर पुढे बघा. यानंतर आपल्याला खात्रीने रत्नांची खाण सापडेल. यानंतर म्हणजे यत् अनंतरम अस्माकं निश्चितम एव रत्नस्य. आता खाण्यासाठी शब्द त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता खाण्यासाठी ॲज इट इज शब्द तर नाही घेणार, पण रत्नमयी भूमी असा शब्द त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. यस्य अनंतरम अस्माकं निश्चितम एव रत्नमयी भूमी भविष्यन्ति. रत्नमयी भूमी सापडणे याच्यासाठी आपण घेऊ शकतो भविष्यन्ति किंवा मग आपण प्राप्स्यति असं पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. यस्य अनंतरम अस्माकं निश्चितम एव रत्नमयी भूमी प्राप्स्यति असं त्या ठिकाणी त्याचं ट्रान्सलेशन होईल. नंतर बघा. कुपुत्र असला तरी तो माणसाच्या हृदयाला आनंद देणारा असतो. आता याचं ट्रान्सलेशन कसं होईल. कुपुत्रः अपि पुंसां हृदय आनंदकारकः भवति. आता महाजन ज्या मार्गाने जातात तोच खरा मार्ग असतो. आता याचं जे आहे ट्रान्सलेशन कसं येणार. महाजनो येन गतः सपंथः असं त्याचं ट्रान्सलेशन होईल. आता काही जे वाक्य असतात ना ते खूप संस्कृतमध्ये शॉर्टमध्ये असतं, पण त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये मोठं ट्रान्सलेशन होतं किंवा त्याचं मराठीमध्ये त्याचे वाक्य मोठे असतात आणि संस्कृतमध्ये खूप शॉर्ट वाक्य दिलेले असतात. तर अशा प्रकारचं पण ट्रान्सलेशन येऊ शकतं की ज्याच्यामध्ये 5 वाक्य दिलेले आहेत आणि 5 वाक्याचं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं आहे. म्हणजे 5 वाक्य मराठीत दिलेले असतील आणि त्याचं तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचे. तर असं पण तुम्ही त्या ठिकाणी त्याला ट्रान्सलेशन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.